आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हे श्वास दोघांचे कधी स्पर्श सिद्धू, काय करतोस तू? काय तुला वेळेचं भान आहे की नाही? ताई काय 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 काय? अरे कमाल आहे तुझी. केवढा मोठा आवाज करून ठेवलायस तू. हा, काय कळतंय की नाही तुला? कानाचे पडदे फाटायची वेळ आली. आणि तो लॅपटॉप बंद कर. बंद कर तो लॅपटॉप. नाही आजी, हा? लॅपटॉप काय आज रात्रभर बंद होत नसतो. आणि आज रात्री काय म्हणतोय मी, जोपर्यंत माझी बायको या घरात माहेरून येत नाही तोपर्यंत लॅपटॉप असाच चालू जाणार. कसं आहे ना, मला आमच्या लग्नाचे व्हिडिओ बघायचे आहे. काय रे सिद्धू, हा? कुठल्या जन्मीचं वैर उकरून तू सूरबुद्धीनं वागायला लागलायस आमच्या बरोबर? अरे आधीच काम करून करून माझा पिट्टा पडलाय आणि त्यात तुझ्या या आवाजानं सुखानं झोप येत नाहीये. बंद कर तो लॅपटॉप. आणि काय रे, त्या अवलक्षणेचं रात्रभर तोंड बघून काय मिळणार आहे रे तुला? सुख, हा? प्रचंड सुख आजी. कसलं सुख? तुला नाही कळणार का, जाऊ दे. कसं आहे ना आजी, भावना मॅडम माझं तोंड जरी बघू शकल्या नसल्या पण मी तरी त्यांचा चेहरा बघू शकतो ना. त्यामुळे मला माझ्या बायकोचा चेहरा पाहण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अरे बेकार मुला, तुला तुझ्या बायकोचा जप करण्यावाचून दुसरा काही काम धंदा आहे की नाही? बघ, उद्या सकाळी आम्हाला मीटिंगला जायचंय आणि तू आवाज बंद कर. माझ्या झोपेचं खोबरं करू नकोस. अरे सिद्धू, लॅपटॉप चालू ठेव पण आवाज बंद कर रे. कमी कर. कशाला आवाज कमी कर? सिद्धू, पहिला तू लॅपटॉप बंद कर. कोणी बांधली अरे एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा पूल कोणी साधला. अरे आजी, हे काय? सिद्धू, दार उघड ना. सिद्धू, सिद्धू, दार उघड. हा तर पूर्वीचा आवाज येतोय. हे सिद्धू, कुठे आहे पूर्वी? मला काय माहिती. मला काय माहितीये? अरे संपत, अरे सिद्धिराज आदिराज, अरे जवान आहे. जरा या कार्टाला पूर्वीला कुठे ठेवलंय बघून या जावा. तू ना ए, ते सगळं सोड आजी. तू मला पहिला हे सांग, लॅपटॉप का फोडलास तू? अरे ते लॅपटॉप गेला खड्ड्यात. इथं माझं नशीब फुटलंय. रात्रभर झोप नाही सुखाची, दिवसभर राबावं लागतंय मला. हा सिद्धू, मला चांगलं माहितीये. तुझी बायको माहेरी गेलीये ना, म्हणूनच तू असा छळतोयस रे आम्हाला. मग का पाठवला त्यांना माहेरी? हे बघ आजी, तुलाही व्यवस्थित माहिती आहे ना की मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. हा? एक मिनिट मी बघतो. अरे थांब. अरे आजी, आता थांब. असा उभा राहा समोर. समोर उभा राहा. काहीही करू नकोस तू. अगं पूर्वी, कुठं होतीस तू? आजी, सिद्धूने मला रूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. हा? अरे मी 1000 वेळा तिला सांगितलं होतं की माझ्या मागे मागे करू नको. आता ती पिछा सोडणार नसेल तर मी काय करणार आहे अजून? सिद्धू, खरंच बाबा, हात टेकले मी तुझ्या समोर. हा? बाई पूर्वी, जावे माझ्या बेडरूम मध्ये जा. याचा काही नेम नाही. वेळ लागला याला. लागलंय, मला वेळ लागलंय. भावना मॅडम, मला प्रचंड वेळ लागलाय. त्यामुळे तुम्ही काहीही करा, तुम्ही लॅपटॉप थोडा आरडाओरडा करा, वाटेल ते करा. माझ्या मनात त्यांचा चेहरा एकदम फिक्स झालाय. डोळे उघडले की भावना मॅडम, डोळे मिटले की भावना मॅडम. बास, सगळीकडे नुसतं आणि नुसतं भावना मॅडम. सिद्धू, एक दिवस हीच अवलक्षणा तुला खूप महागात पडेल आणि मग तू तुझ्या कुटुंबाच्या पायात येऊन पडशील.
माहेरी जाऊन ही अवलक्षणा आम्हाला छळल्याशिवाय राहत नाही काय. पण या अवलक्षणेच्या नशिबात कधीही सुखी येणार नाही. माझा शाप आहे तिला. शाप आहे माझा तिला. सिद्धू दादा अरे थँक्यू थँक्यू मस्तपैकी आल्याचा चहा बनवलाय बघा. थँक्यू वहिनी. अच्छा वहिनी म्हणजे मी इथे बसून चहा प्यायला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही कारण मी तर संतोष दादापेक्षाही मोठी चूक केली ना. तर खडकलक्ष्मी आणि रौद्र श्रीनिवास मला येऊन धडा तर नाही ना शिकवणार. छेव दादा अहो जावयाला कोण धडा शिकवल. ओ वहिनी लक्ष्मी काकूंना हलक्यात घेऊ नका. जो माणूस चुकेल ना ते त्याला धडा शिकवू शकतात. मग तो मुलगा असो जावई असो सून असो कोणाला सोडणार नाहीत त्या. हे बाकी खरं आहे तुमचं. बरं असू दे तुम्ही चहा घ्या मी आलेच. काका काकूंसारखं आजीला धडा शिकवण्यासाठी मला सुद्धा अवतार घ्यायला लागणार आहे कुठला तरी बहुतेक. आई काय ग काय झालं. अगं काय आहे हा आणि अशी काय रडतेस. आई आई माझं चुकलं. काल काय झालं मला माहिती नाही पण काल तू माझ्या स्वप्नात आलीस आई आणि मला माझ्या सगळ्या चुका दाखवल्यास आणि माझ्या लक्षातही आल्या त्या चुका. आतापर्यंत मी खूप हावरटपणा केला नाही. खरं तर मी असं करायला नको होतं पण मला कळत नव्हतं ग. मी वागले तसं. मला माफ कर आई. मला माफ कर आई. आणि मी तुला माझी एक तुटलेली चेन आणून दिलेली आठवतं तुला. आई अगं चेन माझी चेन तुटली का आई. अगं बाई हे आण मी दुरुस्त करून देते. हा काळजी करू नकोस. त्या बदल्यात तू मला ना जास्त वजनाची चेन दिली होतीस. हे घे. अय्या किती छान. खूप किती जड आहे ही. म्हणजे माझ्या चेन पेक्षा पण खूप जड आहे. ती चेन आता मी तुला परत देऊन टाकते आणि मला माझी चेन परत दे. हो आई. लक्ष्मी निवास लक्ष्मी